आपण दशक 3रा सुरू केलेला आहे आणि पहिला समास झाला. आज आपण दुसरा समास बघणार आहोत. तर स्वगुण परीक्षा. स्वगुण परीक्षेचे 4 समास आहेत. त्यामध्ये श्री समर्थांनी त्यांच्या भोवती वावरणाऱ्या समाजामधील सामान्य संसारी माणसाच्या जीवनाची रूपरेषा आपल्या समोर मांडली आहे. श्री समर्थांचा काळ मोठा आणीबाणीचा काळ होता. अनेक राजकीय आणि धार्मिक समस्या आवासून समोर उभ्या होत्या. आर्थिकदृष्ट्या बहुजन समाज बेताच्याच अवस्थेत होता. स्वार्थी माणसे नीतिन्याय बाजूस सारून आपला स्वार्थ साधून घेत होती. सामान्य संसारी माणूस एक प्रकारचे आकुंचित व साचेबंद जीवन जगत होता. प्रत्येकाच्या जीवनात अगदी त्याच घटना घडत होत्या असे नाही, परंतु संसारातून सुख मिळवण्यासाठी प्रापंचिक माणूस जी धडपड करतो तिची दिशा सगळीकडे एकच असते. कुटुंब संस्थाच पहा. कुटुंबामध्ये नवरा बायको, मुलगे मुली, त्यांचे विवाह, पैसा, आजार, लौकिक रोग, मृत्यू आणि म्हातारपण यांच्या पायी निर्माण होणाऱ्या समस्या श्री समर्थांच्या काळी आणि आजच्या काळी मूलतः सारखेच आहेत. उदाहरणार्थ, लग्नाच्या आधी आईबापावर प्रेम करणारा आज्ञाधारक मुलगा लग्नानंतर एकदम बदलतो. ही गोष्ट जशी त्या काळी तशी आज देखील अनुभवास येते. दुसरी बायको केल्यानंतर घरामध्ये होणाऱ्या कटकटी किंवा व्यसनापायी होणारी हानी किंवा म्हातारपणी होणारी दैना इत्यादी प्रापंचिक समस्या आज देखील तशाच आढळतात. श्री समर्थांना मानवी जीवनाचे किती खोल ज्ञान होते हे पुढील 4 समासावरून पाहून घ्यावे. तात्पर्य असे की प्रापंचिक माणूस मूलतः स्वार्थी असतो. त्याच्या स्वार्थाची अंगेतीच असल्याने त्यातून जन्म पावणाऱ्या समस्या सर्व काळी समाजात सारख्याच असतात. स्वार्थ साधण्याचे मार्ग मात्र त्या त्या काळच्या विज्ञान प्रगतीवर आणि एकंदर सामाजिक परिस्थितीवर अवलंबून राहतात. उदाहरणार्थ, रोगाला उपचार करण्याच्या पद्धती किंवा पैसे मिळवण्याचे मार्ग बदलत असतात. असो, या समासामध्ये अगदी बाळपणापासून दुसरे लग्न होईपर्यंत सामान्य माणूस कसे जीवन जगतो त्याचे वर्णन आढळेल. प्रथम तान्हेपणाचे वर्णन. ही सर्व दृश्यरूप सृष्टी दुःखाचे मूळ आहे. अर्थात माणूस जगात जन्माला आला की तो दृश्य विश्वाचा भाग होतो. मग दुःखाचे निखारे त्याच्या देहाला चटके देतात. मागच्या समासात गर्भवासातील यातनेचे वर्णन सांगितले. जन्म झाल्यानंतर गर्भवासातील यातना मूल विसरते. पुढे दिवसेंदिवस ते वाढू लागते. तान्हेपणाची त्वचा अगदी नाजूक असते. जरा काही दुःख झाले की ते मूल व्याकुळ होते, पण आपल्याला होणारे सुख दुःख त्याला शब्दांनी सांगता येत नाही. देहाला काही दुःख झाले किंवा भूक लागली म्हणजे ते मूल मोठ्याने रडते, परंतु त्याला अंतरी काय दुःख होत आहे हे काही आईला कळत नाही. आई त्याला जवळ घेते व कुरवाळते, पण हा बाहेरून उपाय होतो. त्याच्या अंतर्यामी काय दुःख आहे हे काही आईला बरोबर कळत नाही. ते मूल पुन्हा पुन्हा हुंदके देते व रडते. आई त्याला कडेवर घेऊन रडे थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्याची पीडा व्यथा न कळल्याने मूल बिचारे तळमळतच राहते. अनेक रोगांचा जोर होऊन त्यांच्या दुःखाने त्या पोराचा जीव खालीवर होतो. ते पोर रडते, पडते किंवा कधी विस्तवाने पोळते. आपल्या शरीराचे रक्षण करता येत नाही म्हणून नाना प्रकारचे अपाय त्या मुलाला सोसावे लागतात. खोड्या करताना अपाय होऊन हात पाय किंवा एखादा अवयव गमावण्याचा प्रसंग येतो. मूल आईला ओळखू लागते व त्याच्याशिवाय त्याला क्षणभर करमत नाही. पण पूर्वपुण्य समोर उभे राहिले आणि असले अपाय चुकले, मग मूल हळूहळू आईला अधिकाधिक ओळखू लागते. क्षणभर सुद्धा आई दिसेनाशी झाली तर मूल दुःखाने रडते व ओरडते. त्या वयामध्ये आईशिवाय दुसरे काहीच त्याला महत्वाचे आवडत नाही. ते मोठ्या आशेने आईची वाट पाहते, केव्हाही आईपासून दूर राहत नाही. आणि एकदा आईची आठवण झाली की मग क्षणभर देखील त्याचा वियोग त्याला सहन होत नाही. ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने प्रेमाने बोलावले तरी आई वाचून दुसरे कोणी त्याची समजूत घालू शकत नाही. आई कुरूप असो, हीनलक्षणी असो अथवा सर्वांपेक्षा दुर्दैवी असो, त्या मुलाला जगात तिच्यासारखे दुसरे कोणी नसते. आई नसेल तर ते पोर केविलवाणे होते व ते दीन दिसते. आईने रागावून त्याला दूर सारले तरी मोठ्याने रडून ते तिलाच मिठी मारते. आईपाशीच त्या मुलाचे सर्व दुःख केंद्रित असते. आईपासून दूर झाले की ते तळमळू लागते. अशा रीतीने त्या काळात आईवर अत्यंत प्रेम जडलेले असते. मातेच्या वियोगाचे दुःख होते त्याचे वर्णन. अशा अवस्थेत आई मरण पावली, ते मूल पोरके झाले. आई आई असे म्हणून दुःखाने ते झुरणीस लागले. ते आईला शोधते, पण ती काही दिसत नाही. दिनवाणे होऊन ते लोकांकडे बघते. आई येऊन आपल्याला भेटेल अशी आशा त्याच्या मनाला असते. मनाला वाटते आपली आई समजून एखाद्या बाईच्या तोंडाकडे ते पाहते, पण ती आपली आई नाही हे त्याला उमगते. मग ते हिरमुसले होऊन दिन बनते. आईच्या वियोगाने त्याला कष्ट होतात. त्याचे मन दुःखी कशी होते, त्यामुळे त्याचा देह देखील अतिशय रोडावतो.
पण सुदैवाने आई जगली, मग ते मूल आणखी वाढले की त्याचे सगळे लक्ष खेळण्याकडे लागते. त्यात अपघात होतात. त्याचे वर्णन समजा आई जिवंत राहिली आणि दोघांची भेट झाली, मग दिवसेंदिवस त्या पोराचे बालपणही संपत जाते. बालपण मागे पडले की दिवसेंदिवस पोर शहाणे होत जाते. मग आईवर ते अतिशय प्रेम जडलेले असते, तितकेच ते राहत नाही. मग पोराला खेळण्याचा नाद किंवा छंद लागतो. मुलांचा मेळा जमवून खेळ खेळण्यात ते रमते. त्यामध्ये डाव जिंकला तर आनंद व डाव हरला तर दुःख, असे सुख दुःख होऊ लागते. आई बाप मनापासून त्याला शिकवतात, पण त्याला ते आवडत नाही. त्याचे त्याला अतिशय वाईट वाटते. पोरांच्या बरोबर खेळायची लागलेली चटक काही केल्या सुटत नाही. मुलांच्या खेळामध्ये खेळत असताना त्याला आई बापाची मुळीच आठवण होत नाही, परंतु त्या खेळण्यात अचानक दुःख ओढवते. कुठे दातच पडतात, डोळाच फुटतो, पायच मोडतो व लंगडा होतो. मग मात्र मस्ती जिरते आणि शरीराला व्यंग झाल्याने कुरूपता येते. ताप, देवी, गोवर असले आजार होतात. त्यातून मोठ्या कष्टाने तो वाचला तर त्याला चोप देऊन आईबाप शहाणा करतात. पुढे त्या पोराला देवी निघतात किंवा गोवर येतो किंवा डोकेदुखी जडते किंवा सारखा ताप येतो किंवा पोटशूळ उठून वायगोळा उठतो. या रोगाचे कारण काय याबद्दल लोक तर्क करू लागतात. कोणी म्हणतो त्याला भूताने झपाटले आहे, कोणी म्हणतो पाण्यातील मेस्को मायराणीने धरले आहे, कोणी म्हणतो मुंजा, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बांधली आहे, कोणी म्हणतो वेताळ खंकाल लागला, कोणी म्हणतो ब्रह्मसंबंध संचरला, कोणी म्हणतो मंतरलेली वस्तू ओलांडली काय, काही कळत नाही. कोणी म्हणतो वीरदेव, कोणी म्हणतो खंडेराव, तर कोणी म्हणतो हे सगळे खोटे, त्याला ब्रह्मसंबंध लागला आहे. कोणी म्हणतो की मंत्र वापरून त्याच्या अंगात एखादी देवता सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे, कोणी म्हणतो की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगायचे आहे म्हणून त्याच्या देहाला हे नाना प्रकारचे रोग जडले आहे, त्यासाठी चांगले वैद्य व मांत्रिक बोलावून औषध पाणी चालू होते. कोणी म्हणतो हा काही जगत नाही, कोणी म्हणतो हा काही मरत नाही, कारण पूर्वीचे पाप असल्यामुळे यातनांच्या रूपाने तो भोगीत आहे. माणूस गर्भवासाने दुःख जरी विसरला तरी जीवनामध्ये त्रिविध तापांनी तो पोळला जातोच. एकंदर या संसाराच्या दुःखाने माणसाला फार यातना सोसाव्या लागतात. या इतक्या सगळ्या भानगडीतून अडचणीतून माणूस वाचलाच तर विद्या येण्यासाठी त्याचे आईबाप त्याला मार मारून शहाणा करतात. लोकात आपले नाव राखील असा तो चांगला बनतो. विद्या कमावली, मुलगा वयात आला, चांगला वागू लागला म्हणून आईबापांनी चांगली मुलगी पाहून लग्न केले. लग्न झाल्यावर मुलाची वृत्ती कशी पालटते याचे सुंदर वर्णन येथे आढळते. पुढे आईबापांनी संसाराच्या लोभामध्ये गुंतून मोठ्या उत्सुकतेने व थाटाने त्याचे लग्न उभे केले. आपला सगळा पैसा अडका दाखवून मुलाला मुलगी पसंत केली. आपापले वैभव घेऊन खूप वराडी लग्नासाठी जमले. लग्नाचा थाट पाहून नवरदेवाच्या मनाला अत्यंत त्यानंद झाला व ते सासूरवाडीकडे रंगून गेले. आईबाप कशाही हीन किंवा दीन परिस्थितीत असेनात का, सासूरवाडीला आपण नीटनेटके गेले पाहिजे असा विचार करून जवळ पैसा नसेल तर व्याजाने कर्ज काढून तो सासरी थाटाने जातो. या आतून त्याचा सगळा जीव सासूरवाडीकडे गुंतलेला असतो. आईबाप बिचारे दिन असहाय्य होऊन घरात राहतात. ते सर्व बाजूनी नाडले जातात. जणू काय त्यांच्या जीवनाचे तेवढेच कार्य होते आणि ते संपले. आता कामवासनेच्या अधीन गेलेला तरुण विवाहित माणसाचे श्री समर्थ वर्णन करतात. त्यात अतिशयोक्ती आहे असे वाटण्याचे मुळीच कारण नाही. आज देखील तशी माणसे आढळतात. बायको घरी आली की त्या तरुण मुलाला सारखी हवीहवीशी वाटते. आपल्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही असे तो समजतो. एक बायको घरात नसली तर आईबाप भाऊ बहीण असून देखील तो खिन्न होतो. आपल्या बायकोमध्ये तो इतका गुंतून जातो, पापी अविद्या त्यास अगदी संपूर्णपणे भुलवून टाकते. स्त्री वयात आली नसता तो इतके प्रेम करतो, तर मग ती वयात येऊन स्त्री सुख मिळू लागल्यावर त्याच्या वागण्यास मर्यादा राहत नाही. हे स्वाभाविकच आहे. तिच्या प्रीतीने त्याची कामवासना वाढत जाते. अशा रीतीने मनुष्य त्यात गुरफटतो. बायको क्षणभर नजरेआड झाली तर तिला पाहाव्यास तो उतावीळ होतो. प्रेमाच्या बायकोने त्याचा विवेक हिरावून नेल्यासारखी अवस्था होते. तिचे ते गोड मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा आणि तो कमळासारखा सुरेख चेहरा यांनी तो तरुण भुलतो. नुसते तिचे तोंड पाहिले तरी संभोगाच्या विचारांनी मन भरून जाते. तिच्याबद्दल प्रेमाची लहर आली की मन ताब्यात राहत नाही. विषय सेवनाने आलेला शरीराचा शिथिलपणा आवरत नाही. इतर काही व्यवसाय करावा म्हटले तर त्यात मन रमत नाही. सारखी तिची हुरहुर लागते. बाहेर उद्योगधंदा करीत असता त्याचे मन घरी असलेल्या स्त्रीपाशी गुंतलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या स्त्रीचे स्मरण त्याला होत राहते. तुम्ही मला माझ्या जीवापेक्षा अधिक आवडतात असे म्हणत स्त्री अत्यंत लढिवाळपणे दाखवते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सगळे मन आपल्याकडे ओढून घेते. लबाड ठक लोक प्रथम एखादे नाते जोडून माणसाला वश करून घेतात, मग गळ्याला फास लावून त्याचा प्राण घेतात. त्याप्रमाणे मरण जवळ आले की आयुष्य संपले की माणसाची अवस्था अशी होते.
बायकोवर त्याचे फार प्रेम जडते. तिला जर कोणी रागावले तर त्याला मनातून फार वाईट वाटते. तो ते बाहेर दाखवित नाही इतकेच. बायकोची बाजू घेऊन तो आईबापांना शिवीगाळ करतो, वाटेल तसे बोलतो, शेवटी तिरस्काराने तो वेगळा निघतो. एका कामवासनेच्या पायी माणसाचा कसा अधपात होतो याचे वर्णन श्री समर्थ करतात. स्त्रीकरिता त्याने लाज सोडली, मित्र दूर केले, तिच्या पायी जवळचे नातेवाईकांशी संबंध बिघडवले. स्त्रीकरिता त्याने आपला देह जणू काय विकला, तिच्यासाठी नोकर बनला, तिच्या अधीन होऊन आपला विवेक गमावला, विवेक भ्रष्ट झाला. स्त्रीसाठी तो लंपट होतो, अतिशय नम्रता धारण करतो, तिच्यासाठी दुसऱ्याचा ताबेदार होतो. स्त्रीसाठी तो लोभी बनतो, धर्म सोडतो, तीर्थयात्रा नित्यकर्म या गोष्टी करू शकत नाही. स्त्रीसाठी कधीही चांगल्या वाईटाचा विचार केला नाही. तन मन धन हे सगळे त्याने अगदी मनापासून तिच्यासाठी वाहून टाकले. स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, तो स्वतःच्या कल्याणाला मुकला. स्त्रीच्यामुळे विषय वासना वाढली आणि अखेर ईश्वराकडे जाण्याची लाज वाटू लागली. स्त्रीकरिता त्याने भक्ती सोडली, विरक्ती सोडली, इतकेच नव्हे तर सायुज्य मुक्ती देखील स्त्रीपुढे तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादी लागून त्याने सगळे ब्रह्मांड कमी योग्यतेचे मानले. प्रेमाचे नातेवाईक त्याला शत्रूप्रमाणे वाटू लागले. अशा प्रकारचे अत्यंत स्त्री अधीन जीवन जगत असता ती मृत्यू पावते. तो वियोग दुःखाने जणू काय वेडा होतो. तो बैरागीच व्हायचा, पण काही कारणाने घरी थांबतो, मग दुसरे लग्न करतो. स्वतःच्या बायकोवर अशा रीतीने त्याचे प्रेम अत्यंत आतून जडलेले असते. त्याच्या पायी त्याने सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. दुर्दैवाने ती बायको एकाएकी मरण पावते. तिच्या मृत्यूने तो फार शोक करतो. तो म्हणतो की आता माझा फार मोठा घात झालाय, आता कसला संसार, माझा संसार बुडाला. जिवलग माणसांचा सहवास सोडला आणि वेगळे घर केले, मग एकाएकी घर मोडले. मग दुःखाने तो म्हणतो की आता या मायेच्या जाळ्याचा त्याग करू. स्त्रीचे प्रेत आडवे मांडीवर घेऊन तो छाती आणि पोट बडवतो. लाज सोडून सर्व लोकांसमोर बायकोची स्तुती करतो. दुःखाने फार मोठा आवाज काढून ढसढसा रडतो आणि म्हणतो की माझे घर बुडाले, आता यापुढे मी संसार करणार नाही. वात झालेल्या माणसाप्रमाणे तो भ्रमिष्ठासारखा वागू लागतो. सगळ्या गोष्टींचा त्याला कंटाळा आला. या दुःखामुळे अंगाला राग फासून जोगी झाला किंवा दीक्षा घेऊन साधू बनला. पण काही कारणाने घरातून निघून जाणे झाले नाही. मग पुन्हा दुसरे लग्न केले. दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अतिशय रमून गेले. दुसरे लग्न केल्याबरोबर लगेच आनंदाला भरती आली. पुढील समास ऐकण्यासाठी आता श्रोत्यांनी सावध व्हावे. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.